Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेमधून हकालपट्टी, पक्षविरोधी वक्तव्य केल्यामुळे कारवाई. सुधाकर बडगुजर यांनी जाहीररित्या नाराजी बोलून दाखवली होती. सुधाकर बडगुजर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. हकालपट्टीनंतर सुधाकर बडगुजर काय बोलणार याकडे लक्ष. नाराजी व्यक्त करण्याची शिक्षा हकालपट्टी असेल तर मान्य आहे. पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांची प्रतिक्रिया. सुधाकर बडगुजर म्हणजे नाशिकची शिवसेना नव्हे. एखाद्या व्यक्तीने नाराजी व्यक्त केली म्हणजे फाटाफूट नाही, अहंकार निर्माण झाल्यावर अधपतनाला सुरुवात होते. सुधाकर बडगुजर यांच्या नाराजीवर राऊतांची प्रतिक्रिया. बडगुजर यांना 3 महिन्यानंतर चुकीची नियुक्ती वाटते का? बडगुजर यांच्या नाराजीनंतर जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांचा सवाल. सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठच निर्णय घेतील. भाजप शहर अध्यक्ष सुनील केदार यांची माहिती. चंद्रहार पाटील सोमवारी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. मंत्री संजय शिरसाट यांची माहिती. लोकसभा निवडणुकीत चंद्रहार पाटील ठाकरेंच्या सेनेचे सांगलीचे उमेदवार होते. माझ्या पक्षप्रवेशाबाबत मी कोणतीही अधिकृत भूमिका घेतली नाही. शिंदेच्या सेनेतील पक्षप्रवेशावर चंद्रहार पाटलांचा ट्विट. तर शिंदेच्या शिवसेनेकडून मला पक्षप्रवेशासंदर्भात ऑफर. चंद्रहार पाटील यांच्याकडून स्पष्ट. महाजन फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील सर्वात भ्रष्ट मंत्री. महाजनांच्या कार्यालयातील 350 फायलींचे व्यवहार व्हायचे आहेत. महाजन यांनी व्यवहारासाठी अभिषेक कौल नावाचा ठेकेदार नेमलाय. गिरीश महाजन यांच्यावर संजय राऊतांचा आरोप. भगवा झेंडा घेऊन नाचलो तर त्यामध्ये वावगं काय? लग्नामध्ये तुमच्याकडून कोण नाचलं याच्या क्लिप माझ्याकडे. राऊतांच्या टीकेला मंत्री गिरीश महाजनांचं उत्तर. तर राऊत नाव घेत असलेला अभिषेक कौल माझ्यासोबत नाही. राऊतांच्या आरोपांवर महाजनांचं स्पष्टीकरण. गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये संजय राऊतांकडे पुरावे नसतील तर मी देईन. महाजनांच्या ठाकरेंच्या सेनेविरोधातील वक्तव्यानंतर खडसेंचं विधान. 8 दिवसामध्ये ठाकरेंची सेना संपेल असं महाजन बडबडले. मात्र नाशिकमध्ये अजून एकही पालकमंत्री नेमावासा वाटला नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख डी.जी. सूर्यवंशी यांची महाजन यांच्यावर टीका. चक्रम लोकांना मंत्रिमंडळामध्ये कसं ठेवता? अंबादास दानवेंचा संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल. विट्स हॉटेल व्यवहारामध्ये महसूल विभाग दोषी. 65 कोटींचं टेंडर काढणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा. अंबादास दानवे यांची मागणी. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांची बोलून प्रश्न सोडवणार. निधी वाटपावरून नाराज असणाऱ्या नाराज मंत्र्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आश्वासन. सूत्रांची माहिती. दादा निधी देत नाहीत म्हणून बोंब मारत होता. आता मीडियावर बसा, मांडीवर बसा. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा. शिवसेनेचे मंत्री माझ्यावर नाराजी का व्यक्त करत आहेत? सेनेच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यावर अजितदादांचा बैठकीमध्ये सवाल. निधी देताना माझ्यासह मुख्यमंत्री पण सही करतात. अजित पवार यांची माहिती. एकनाथ शिंदे शिवसेनेमध्ये पण नाराज होते, आता फडणवीसांसोबत पण नाराज आहेत. अशा व्यक्तींच्या आजारावर कोणताही उपाय नसतो. संजय राऊतांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला. एकनाथ शिंदे नाराज आहेत हे कुणी सांगितलं? आम्ही आमच्या पद्धतीने मजबूत आणि चांगले आहोत. निवडणुकांमध्ये आमचा स्ट्राईक रेट वाढलाय. राऊतांनी केलेल्या नाराजीच्या दाव्यावर संजय शिरसाट यांचं उत्तर. आदित्य ठाकरे यांच्या विधानावर संजय शिरसाट यांचा टोला. उद्या ओवेसी अबू आझमींना सुद्धा सोबत घेणार का? संजय शिरसाटांचा आदित्य ठाकरेंना सवाल. आदित्य ठाकरे यांच्या राज आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र येण्याच्या विधानावर शिरसाटांचा हल्लाबोल. मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया दाखल. धनंजय मुंडेंनी केलेल्या कथित घोटाळ्यांचे पुरावे दमानिया एसीबीला देणार आहेत. पुराव्यांसंदर्भात दमानिया यांची चौकशी सुरू. जेलमधील आरोपींकडून सुपेकर 300 कोटी मागतो. हगवण्याचा नातेवाईक असलेल्या सुपेकरांच्या विरोधात माझ्याकडे तक्रारी. भाजप आमदार सुरेश धस यांचे आरोप. सुरेश दास यांचे आरोप निरर्थक. सुपेकरांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण. कुठल्या कायद्याकडे अशा पद्धतीनं कोणी मागणी करतं का? जालिंदर सुपेकर यांचा सवाल. हगवणे जेसीबी प्रकरणामध्ये आता इंडसइंड बँक चौकशीच्या फेऱ्यात. माळुंगे पोलिसांकडून लिगल डिपार्टमेंटला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. जेसीबी कोणी जप्त केला? शशांकने ताबा कसा घेतला? याची ही चौकशी होणार. पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटलांचं नाव चर्चेत. सतेज पाटलांसमोर झालेल्या सुनावणीनंतर निलेश चव्हाणला शस्त्र परवाना. 17 जून 2022ला पुणे पोलिसांकडून निलेश चव्हाण याला शस्त्र परवाना देण्यात आला होता.
वाल्मिक कराडला मकोकाच्या केसमधून बाहेर काढण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत. अंजली दमानिया यांचे गंभीर आरोप. वाल्मिक कराडची चल आणि अचल संपत्ती जप्त करा, राज्य सरकारची न्यायालयामध्ये भूमिका. सुनावणीच्या दरम्यान सरकारकडून न्यायालयामध्ये अर्ज सादर. देशमुख हत्या प्रकरणामध्ये कराडवर आरोप निश्चित करावेत असाही अर्ज. धनंजय मुंडे पुन्हा मंत्री होणार नाहीत. धनंजय मुंडेंकडून दबाव टाकण्याचं काम सुरू. करुणा मुंडेंचं वक्तव्य. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत. वरिष्ठ नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी बैठकीमध्ये माहिती दिली. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पुण्यामध्ये वर्धापन दिन होणार. शरद पवार वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहेत. पालिका निवडणुका मनसे स्वबळावर लढणार. मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्वबळाची तयारी. पुणे शहर मनसे कार्यालयामध्ये पार पडली मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक. पुढील आठवड्यामध्ये राज ठाकरेंकडे बैठकीमधील अहवाल सादर केला जाणार. पावसाळी हंगामासाठी कोकण रेल्वे प्रशासन सज्ज. कोकण रेल्वे मार्गावर 676 कर्मचारी वॉच ठेवणार. असुरक्षित ठिकाणी 24 तास पहारा ठेवण्यात येणार. चिपी मुंबई विमानसेवेसाठी फ्लाय 91 ही कंपनी प्रयत्नशील. फ्लाय 91 विमानसेवा देणाऱ्या कंपनीकडून मुंबई विमानतळावर स्लॉट मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू. अकोल्यामध्ये चिमुकल्याला दुर्धर आजाराची लागण तर इंजेक्शनसाठी 16 कोटी इतका खर्च. तर अकोलेकरांनी आर्थिक मदत करावी, भाजप आमदारांचं आवाहन. शेगावमध्ये संत गजानन महाराजांची पालखी अकोला जिल्ह्यामध्ये दाखल. पालखीचा अकोला शहरामध्ये 2 दिवस मुक्काम असेल. 700 वारकऱ्यांसह पालखी 2 दिवसानंतर पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे. विदर्भाची पंढरी असलेल्या श्री क्षेत्र कौंडण्यपुरातील माता रुक्मिणीच्या पालखीचं अमरावतीमध्ये आगमन. युवा स्वाभिमानी पक्षाकडून राजापेठ चौकामध्ये पालखीचं स्वागत. बीडमध्ये माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश नवमीच्या निमित्तानं भव्य शोभायात्रा. ढोल ताशांच्या गजरामध्ये यात्रा. लहान मुलांसह महिला भाविक यात्रेमध्ये सहभागी. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये अतिक्रमणधारकांच्या विरोधात महापालिका प्रशासनाची धडक मोहीम. बीड बायपास भागातील अनेक अतिक्रमण प्रशासनाकडून जमीनदोस्त. पुण्यातील शिक्षण संचालक कार्यालयासमोर शिक्षकांचं आमरण उपोषण. दौंड तालुक्यामधील खुटबावच्या शिक्षण संस्थेमध्ये बोगस शिक्षक भरतीचा प्रकार उघड. दोषींवर कारवाई करण्याची मागणी. बीडच्या आष्टीमधील वाकी गावामध्ये रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी ग्रामस्थांचं उपोषण. जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणाच्या विरोधामध्ये ग्रामस्थ आक्रमक. छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा महाराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांचं तहसील कार्यालयासमोर आंदोलन. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या प्रतिमेला ढेकळं मारो आंदोलन. पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये ऑनलाईन दर्शनाची संख्या वाढवण्याचा निर्णय. 1200 ऐवजी दररोज 3600 भाविकांना आता दर्शन घेता येणार. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती. पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये जोरदार पाऊस. चाकण परिसरात मुसळधार पाऊस. 4 दिवसांची उसंत घेतल्यानंतर पावसाची हजेरी. मीरा भाईंदरमध्ये सकाळी पावसाची हजेरी. सकाळीच पावसानं हजेरी लावल्यामुळे कामावर जाणाऱ्या प्रवाशांची तारांबळ. कल्याण डोंबिवलीमध्ये मुसळधार पाऊस. पावसाचा अचानक जोर वाढला. नागरिकांची त्यामुळे तारांबळ. काही ठिकाणी वाहतुकीची कोंडी. कल्याण डोंबिवलीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पालिकेच्या नालेसफाईच्या कामांची पोलखोल. कल्याणच्या सदानंद चौक परिसरात गटाराचं पाणी शिरलं. कल्याणमधील शिवकालीन दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली. सार्वजनिक विभागाकडून दुर्गाडी किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू. अर्ध्या तासाच्या पावसातच किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली. रत्नागिरीमधील भाटे समुद्र किनारी शिंपले गोळा करण्यासाठी मोठी गर्दी. वेगवेगळ्या प्रकारचे शिंपले मिळत असल्यामुळे लोकांनी गर्दी केली आहे. नवी मुंबईमध्ये वाशी मार्केटमध्ये कांदा बटाट्याचे दर मोठ्या प्रमाणामध्ये घसरले. मागणीपेक्षा आवक वाढली. वातावरणातील बदलामुळे बटाटा खराब होण्याची स्थिती. सांगलीच्या शिराळ्यामध्ये पावसाने उघडीप दिली. भात पेरणीची लगबग त्यामुळे सुरू झाली. तरवा टाकण्याच्या कामाला देखील सुरुवात. नांदेड भाजीपाला बाजारामध्ये कोथिंबिरीला 100 रुपये किलोचा भाव. कोथिंबिरीचे दर वाढल्यामुळे उत्पादक आनंदी. मान्सूनपूर्व पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांची खरीपाची पेरणी करू नये. हिंगोली जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांचं आवाहन. वाशिमच्या रिसोड तालुक्यामधील जयवंत अवताडे या शेतकऱ्यांना दोडक्याची शेती फुलवली. मागील महिन्यामध्ये प्रचंड पाऊस कोसळून सुद्धा बाळखेडमध्ये शेतकऱ्यांना दोडक्याचं विक्रमी उत्पादन घेतलं. भंडारा जिल्ह्यामधील मांगली चौरस परिसरामध्ये बियाणं कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक. केदार सीड्स बियाणं कंपनीकडून 100 दिवसांचं धान पीक सांगून बियाणांची विक्री. शेतकऱ्यांची बोगस बियाणं प्रकरणी कृषी विभागात तक्रार.
वर्ध्यामध्ये मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान, एकरी 50,000 रुपये नुकसान भरपाई देण्याची काँग्रेसची मागणी. राज्यपालांनी नुकसानीकडे लक्ष देण्याची विनंती करणार. वीरेंद्र जगताप यांची माहिती. वाशिमच्या मानोरा तालुक्यातील करपा गावात बनावट बियाण्याचा मोठा साठा जप्त. कृषी विभागाची धडक कारवाई. गोपनीय माहितीवरून कृषी विभागाची धाड. पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 34 गावांच्या सदस्यांकडून पालिका आयुक्तांची भेट. 34 गावांमधील पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, ड्रेनेज, कचऱ्याच्या समस्येवर आयुक्तांशी चर्चा. यावल, अंकलेश्वर, बुराणपूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाला रावेर तालुक्यामधील शेतकऱ्यांचा विरोध, तर यावल आणि चोपडा तालुक्यातील शेतकऱ्यांची भूसंपादनाला संमती. मंत्री रक्षा खडसेंच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांची बैठक संपन्न. पुण्यामध्ये सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमाच्या नावाने अनेकांची फसवणूक. आश्रमामध्ये लग्नासाठी मुली असल्याचं भासवून हजारो रुपयांची फसवणूक केली. आश्रमाच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाउंट. ब्रॉट टू यू बाय टेक्नो मोबाईल. डिस्कवर न्यू